मुळामध्ये एक लक्षात घ्या की सदस्य संख्या निश्चिती ही सभापती म्हणजे ज्या युतीमध्ये जी पदं जे सभापती पदं शिवसेनेला जे मिळालेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे जे संख्या जी आहे सदस्य संख्या ही 9 आहे आणि ज्या समित्या भाजपला वाटाघाटीमध्ये ज्या सुटलेल्या आहेत त्याच्यामध्ये सदस्य संख्या 8 आहे शिवसेनेची आणि भाजपची 9 आहे. त्याच्यामुळे असं कोणाला जाणून बुजून वगळण्यात आलं आहे असं काही घडलेलं नाही आहे. मतभेद वगैरे आमच्यामध्ये नाही आहे. पहिल्या दिवशी आणि शेवटची ही यादी आहे, ही पहिल्या दिवशी आणि हे हस्ताक्षर जे आहे हे आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांचं हे हस्ताक्षर आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं सूचना दिल्यात, ज्या पद्धतीनं सदस्यांची नावं टाकलेली आहेत त्या पद्धतीनंच ही नावं आलेली आहेत. त्याच्यामुळे माझ्यावर वैयक्तिक जर आरोप केला असं तर मी त्याचं खंडन करतो. शिवसेनेच्या वाट्याला प्रामुख्यानं बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती आणि शिक्षण सभापती ह्या 4 महत्त्वाचे जे नगरपालिकेमध्ये ज्या समित्या आहेत त्याच्यावरती आज शिवसेनेचे सभापती बसलेले आहेत. सभापतीपदी आमचे शैलेश भोईर यांची नियुक्ती झाली आहे. पाणीपुरवठा सभापतीपदी सुनीता तानाजी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तसेच आरोग्य सभापतीपदी आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना ते सदाशिव इंदर पाटील त्यांना देण्यात आले आणि शिक्षण समिती जी आहे ते रेश्मा गुडेकर ज्या आहेत आमच्या ताई त्यांना या पदावरती विराजमान झालेले आहेत. त्या मध्ये शिवसेना भाजपची युती झाली आहे आणि इतर जे पक्ष होते तो त्यातला जो मुख्य जो पक्ष होता काँग्रेस तो भाजपमध्ये विलीन झालेला आहे आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्याच्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकाही पार पडतील आणि यापुढे जे कामकाज होईल ते सर्व व्यवस्थित होईल. ते संख्या निश्चिती पहिलीच झाली आहे ना. असे आहेत त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते शिवसेनेचे असतील आणि 2 जे आहेत ते भाजपचे असतील. नाही असं काही नाही आहे. आलबेल वगैरे सर्व आलबेलच आहे आणि युती झाल्यानंतर बघा मुळामध्ये एक लक्षात घ्या की शिवसेना हा पक्ष आदेशावरती चालतो. आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो सर्वांना इथे बंधनकारक असतो आणि वैयक्तिक मी जे काय निर्णय घेतो आहे ते माझे नसून हे वरिष्ठांचे निर्णय असतात. मी फक्त त्याची अंमलबजावणी करतो वरिष्ठांच्या सांगण्यानुसार. या पद्धतीनंच कामकाज होईल आणि आपण सर्व आशावादी राहूया ना यावेळेस. शिवसेनेच्या वाट्याला प्रामुख्यानं बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती आणि शिक्षण सभापती ह्या 4 महत्त्वाचे जे नगरपालिकेमध्ये ज्या समित्या आहेत त्याच्यावरती आज शिवसेनेचे सभापती बसलेले आहेत. सभापतीपदी आमचे शैलेश भोईर यांची नियुक्ती झाली आहे. पाणीपुरवठा सभापतीपदी सुनीता तानाजी पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तसेच आरोग्य सभापतीपदी आमचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना ते सदाशिव इंदर पाटील त्यांना देण्यात आले आणि शिक्षण समिती जी आहे ते रेश्मा गुडेकर ज्या आहेत आमच्या ताई त्यांना या पदावरती विराजमान झालेले आहेत. त्या मध्ये शिवसेना भाजपची युती झाली आहे आणि इतर जे पक्ष होते तो त्यातला जो मुख्य जो पक्ष होता काँग्रेस तो भाजपमध्ये विलीन झालेला आहे आणि आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्याच्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकाही पार पडतील आणि यापुढे जे कामकाज होईल ते सर्व व्यवस्थित होईल. ते संख्या निश्चिती पहिलीच झाली आहे ना. असे आहेत त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते शिवसेनेचे असतील आणि 2 जे आहेत ते भाजपचे असतील. नाही असं काही नाही आहे. आलबेल वगैरे सर्व आलबेलच आहे आणि युती झाल्यानंतर बघा मुळामध्ये एक लक्षात घ्या की शिवसेना हा पक्ष आदेशावरती चालतो. आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो सर्वांना इथे बंधनकारक असतो आणि वैयक्तिक मी जे काय निर्णय घेतो आहे ते माझे नसून हे वरिष्ठांचे निर्णय असतात. मी फक्त त्याची अंमलबजावणी करतो वरिष्ठांच्या सांगण्यानुसार. की या पद्धतीनंच कामकाज होईल आणि आपण सर्व आशावादी राहूया ना यावेळेस.